गोळ्या खा, काने घेते वेळेवर. अगं घेता औषध. नको किरकिर करू. मी किटकिट केली नसती तर इतके वर्ष संसार नसता झाला. बरं बरं. आजी, बाबा, काय म्हणताय? जेवण झालं ना तुमचं? होय. अरे वा. बाबांचं दर्शन घेतलं ना तुम्ही? हो, बाबांनी अंगारा पण दिलाय. केव्हा एकदा घरी जाऊन नातवाला अंगारा लावते असं झालंय. लयच प्रेम दिसतंय तुमचं तुमच्या नातवावर. वय आमचं आहेस कोण अजून दुसरं. मुलगा होता, सून होती, दोघं बी शेती करायची. मग कर्ज झालं, त्या कर्जापायी शेतामध्ये बाबळीला लटकवून घेतलं दोघांनी. त्याच्यानंतर आम्हाला नातूच सर्वस्व आहे. तो पण आजारी असतो वाईस. म्हणून एका वळकीच्यानी सांगितलं, आज गुरुपौर्णिमा आहे, बाबांकडे जाऊन दर्शन घ्या. हा. बाबांच्या दर्शनाने सगळा त्रास नष्ट होईल बघा. खरंय खरंय. पण तुम्ही लय लांब आलात का? होय, नंदुरबार लय लांब आहे. लयच लांब आलात तुम्ही. नाही म्हणजे, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमचा नातू 100% बरा होणार बघा. आता तुम्ही बाबांचं दर्शन घेतलं, बाबांनी अंगारा दिला की नाही, तुमचा नातू बरा होणार बघा. तुम्ही बाबाला डेंजर आहेत, मेलेले माणसं जिद्द केलीत त्यांनी. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. हा वय ह्याच आशेनं आले इकडे. वय. आजी, हे घ्या, हे पैसे घ्या, तुम्हाला कामात येतील. घ्या. अगं पैसे नको घ्या. पोरी, मी तुमच्या नातीसारखीच आहे. घ्या, काळजी करू नका. सगळं काही ठीक होईल. आणि आदनं मधनं येत राहा बाबांच्या दर्शनाला. सगळं तुम्ही म्हणाल ना तसं होईल बघा. सगळी संकट निघून जातील. काळजी करू नका तुम्ही, आणि व्यवस्थित जा. बस पण तुम्हाला वेळेत मिळेल. हा, आणि ही बॅग पण घेऊन जा, नाहीतर गडबडीत विसरून जा. येते मी. बाबांची कृपा आहे बघ. डॉक्टर, जरा एकदा बाहेर बघितलं का तुम्ही काय वातावरण आहे ते? हा, हे बघ कशा विजा कडकडतायत, पाऊस पडतोय. बघितलं? ते सोड, मोबाईल नीट मार्गी लावलायस? मी बरोबर वाट्याला लावलाय मोबाईल. वाटेला कुठे? नंदुरबार. नंदुरबार? तिकडे कसं काय? ते म्हातारी नव्हते का आले होते दर्शनाला नंदुरबारवरनं, गपचूप त्यांच्या बॅगेत दिला टाकून. आता पोलीस काय तिकडे जाऊ शकत नाही, आणि जरी गेले तरी आपल्या आश्रमावर डाऊटच येणार नाही. इकडे का? ये. सारखी इकडे तिकडे जा. शाबाश, चांगलं काम केलंस. डॉक्टर, तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप मनापासून शुभेच्छा. धानली करायला तुमच्याकडनं शिकली मी. आशीर्वाद द्या. बघा, म्हणाले होते ना, डिम्पलला सिंपल समजायचं नाही. तुला सिंपल समजतच नाही डिम्पल, म्हणून तर तू माझी पार्टनर आहेस. हा ना, मग सारखं काय खेकसत असतात माझ्यावर? तर खेकसा पाहिजे तेवढं खेकसा. पार्टनर आहे ना आपण, तुमचा हक्क बनतो माझ्या. पण जेवढा हक्क तुमचा तेवढा माझा पण आहे ना. एक गोष्ट सांगते, त्याचं राग नका येऊन देऊ. काल तुम्ही जे काय काम केलं ना, त्यामुळे मला रात्रभर झोप आली नाहीये. त्या बाईचा नवरा सारखा माझ्या डोळ्यासमोर येत होता, असं वाटत होतं मारून बिरून टाकतोय का काय मला. त्यामुळे आता तुम्हाला एकच मनापासून विनंती, रिक्वेस्ट करते, स्वतःवर जरा ताबा ठेवा. हा प्लीज, ताबा ठेवा म्हणाले मी आताच. हा, त्या डेड बॉड्या नीट पुरल्यात ना, त्याच्यामुळे काही गडबड नको आता परत. कोणाला सापडणार तर नाही ना त्या? हा, आत्ता 2 सेकंदापूर्वी कौतिक केलं होतं माझं, आणि लगेच संशय घेताय माझ्यावर. डिम्पल आहे म्या. डिम्पल तिचं काम चोखपणेच करते. नका ना त्या बॉड्यांचा सारखा इशे काढू. कसं तरी होतं मला. बरं, ते सगळं जाऊ द्या. खाली ती माणसं जमले तुमचं फालतूचं प्रवचन ऐकायला. शब्द जपून वापरायचे असतात, शस्त्रांसारखे असतात. माझं चुकलं, मला माफ करा. तुमचं गोड गोड छान प्रवचन ऐकायला लोक कान फाडून आतुरतेने वाट बघतात. चला. शाबाश,
नाही 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 तुम्ही होल्ड करा. हा मी बाबांशी मीटिंग करतो मग बोलू आपण. हा पण त्या जामकरचा बंदोबस्त करायचा एवढं डोक्यात ठेवा. हा डन डन डन. हो हो हो. हिरोईन तू आपल्याला रात्रीच का नाही सांगितलं? आपण त्या पोलिसांना घुसूच दिलं नसतं ना रात्रीच. अरे पण मी म्हणतो इथं चाललंय काय? हा पोलीस कस काय येतात आपल्या आश्रमात? त्यासाठीच बोलवलंय ना इथं मी सगळ्यांना. अरे मला जर माहिती असतं ना डायरेक्ट व्हिडिओ केला असता जामकरचा आणि पोलिसांचा बाजारच उठवला असता. मी आहे ना मी जामकरांना आणि पोलिसांना डायरेक्ट जगात व्हायरल केलं असतं. जगात. बॉस बघितलं तर आपल्या चॅनलला 25 सबस्क्राईब, त्यात बी सकाळी एकानं अनसबस्क्राईब केले आणि तुम्ही निघाला जगात बातमी व्हायरल करा. असू दे, एकाने अनसबस्क्राईब केलं म्हणून काय फरक पडत नाही आपल्याला. अरे आज 25 आहेत ना, येणाऱ्या 7 दिवसात बघ बाबांचा विषयच भारी चॅनल आहे. नाही 25च्या 25,000 झाले ना तर नाव नाही लावणार झुंजार. लावा ताकद. अरे मला एक फोन केला असता ना 30-40 ट्रिप झाल्या असताना तरी चाललं असतं. अख्खं गाव माझ्या रिक्षात घालून आणलं असतं इथं मी. कॉल सेंटर चालू केलंय ना मी इथं सगळ्यांना फोन करत बसायला. आणि तुम्हाला ध्यान द्यायला काय होतं ना? आहे का आता आम्हाला घरात सपन पडलं इकडे काय झालंय ते. पण आणि पोलीस आलंच कसं काय म्हणतात? म्हणजे इकडे काय गडबड झाली का? ए डॉली चायवाला. ए लक्की चायवाला. तेच डॉली काय आणि लकी काय आहे तर चहावालाच ना. चहावाला इम्पॉर्टंट आहे. तुला काय वाटलं बाबा आश्रमात असताना काय गडबड होईल का? अरे बाबा जिथं बाबा तिथं गडबड नाही, भक्तांच्या सेवेसाठीची धडपड असते. कळलं का? अरे पण असल्या गोष्टी मला तुम्ही आधी का नाही सांगत? तुम्हाला माहिती आहे ना मी किती सर्किट डोक्याचा माणूस आहे. असं उलटी पालटी केली असती एक एक. पण आता झालंय ती झालंय, जाऊ द्या. आम्हाला इथं मिटिंगला का बोलावलंय ते सांगा. ए लिंबू टिंबू हा एवढूसा गोष्टी करतोय एवढ्या, कशा एवढं फुटेच खायचं रे? बाबा सांगतील तुला, कळलं ना? गप्प बस आता. आली. सत्यनाम बाबा. शरणम हृदयम. बाबा तुम्ही आपल्याला बोलले का नाही? काल रात्री आश्रमात काय झालंय हे एव्हाना सगळ्यांना कळलं असेलच. अहो माहित पडलं. अहो जेव्हा आम्हाला गोष्ट कळली का नाही अशी सनक गेली का नाही डोक्यात, तीव्र सनक एकदम. ती जामकर का नाही लय डोक्यात चाललंय आता आमच्या. मग काय नाहीतर काय कवापासून ते जामकर साहेब हात धुवून मागं लागलेत आपल्या कोकळा बाबाच्या. बाबा मी काय म्हणतो, तुम्ही त्या आमदार बाईला सांगून त्या जामकरांची बदली करून टाका तिकडे खाना खोपऱ्यात कुठतरी तिकडे गडचिरोलीला.